ओहो, लाइनअप तो देखो भाई लोग, लाइनअप देखो, लाइनअप एक नंबर, सब रायडर आ गेले भाई। पहिल्या मीटिंग पॉइंटची गर्दी पाहू शकता। ही आहे आपली संपूर्ण सबस्क्रायबर फॅमिली। खूप छान असतं आणि मोस्टली पुण्यातले IT पीपल आर क्रेझी फॉर यू। अच्छा, तुझे करतो ते अप्रतिम काम करतोय। असं नाही की हिंदी इंग्लिश जे असतात यूट्यूबर्स, बट यू आर डुईंग एन ऑप्शन। ओहो मंडळी, काय भारी वाटते यार। 23 ते 25 बाईक्स आहेत आपल्या सोबत आणि 30 ते 32 विथ पिलियन सगळी आपली सबस्क्रायबर फॅमिली। मस्त असा पावसाला सुरुवात झाली आणि गारगार वाटतंय, गारगार 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 गारगार। ए बाब्या, ए काय मारतो का काय, मारतो का काय रे? तर ही राईड 2 वर्षापासून मला जमत नव्हतं यायला आणि ही जी राईड आहे खूप मस्त झाली आणि माझ्या बायकोची इच्छा पूर्ण झाली। त्याच्यात आता माझं पण स्वप्न पूर्ण झालं, तिचं झालं तर। मुंबई घाटकोपरवरून आलोय। नितीन पास्टेचे व्हिडिओ बघून मी इन्स्पायर झालोय फक्त, आणि माझी लास्ट राईड मिस झाली होती, मी उशिरा आलो होतो म्हणून। किती गर्दी झाली बघा मंडळी। हा मस्त असा धबधबा कोसळतोय। क्या बात है, क्या बात है, क्या बात है। एक नंबर नजारा, एक नंबर। संपूर्ण तामिनी घाटातला डोंगर हा धुक्यामध्ये गेलाय। तसेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो व्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल वर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका। नमस्कार मंडळी, फायनली तो दिवस आलेला आहे। आपली 2024 ची पहिली मान्सून राईड आपण करायला जात आहोत आणि आपण चाललेलो आहोत तामिनी घाटामध्ये, मुंबई ते तामिनी घाट। तर अशी आपली बाईक राईड असणार आहे आणि ही बाईक राईड जी आहे ना ती इतकी जबरदस्त आणि मेमोरेबल होणार आहे ना, कारण आतापर्यंत 30 ते 35 बायकरचे रजिस्ट्रेशन आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आलेले आहेत। आणि जर तुम्ही ही राईड मिस केली असेल तर आपण पुढच्या राईडला भेटू, तर काळजी नसावी। तर आताच मी ऑफिसमधून आलेलो आहे। तुम्हाला हे बघून वाटलं असेल की राईडचा इंट्रो देतोय आणि आता राईडला सुरुवात, तर असं काही नाही। तर आता वाजलेले आहेत रात्रीचे 9:15 आणि आता शेवटची फायनल जी तयारी असते ती आता करायला घेतोय। रुस्तमचं फायनल चेक वगैरे करून मी आत्ताच आलेलो आहे गॅरेज मधून आणि त्याच्यानंतर आपले गोप्रो वगैरे चार्ज केलंय। ड्रोनची आपली हाईट लिमिट जी आहे तो आहेच, पण ड्रोन आपण घेऊन जाऊ, तर चांगले शॉट भेटले तर नक्की घेऊ। त्याच्यानंतर इथे आपले हेल्मेट आहेत दोन्ही, ते आता आपल्याला क्लीन करायचे आहेत मस्त। आणि माझ्यासोबत तुमच्या वहिनी सुद्धा येणार आहेत आणि जे आपले रायडर्स येणार आहेत त्यांच्यासोबत सुद्धा काही पार्टनर्स वगैरे येणार आहेत। आणि आतापर्यंत आपण 3 सक्सेसफुल राईड केल्या, सबस्क्रायबर राईड, आणि ही आपली 4थी सबस्क्रायबर राईड आहे। आणि गर्वाने सांगू शकतो की आपले सबस्क्रायबर सुद्धा कमी असताना इतक्या सक्सेसफुली आपण राईड केलेली आहे। तर या 4थ्या राईडमध्ये किती काय जबरदस्त मंडळी आपल्याला भेटणार आहेत, किती काय जबरदस्त मस्त अशा ऍडव्हेंचर बाईक सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहेत। तर त्यासाठी मी खूप उत्सुक आहे तुम्हा सगळ्यांना भेटण्यासाठी। आणि हा ब्लॉग तुम्ही बघत असाल आणि तुम्हाला जर पुढच्या राईडसाठी यायचं असेल तर काही दिवस वेट करा। आपण लवकरच आपली पुढची सबस्क्रायबर राईड सुद्धा कुठे असणार आहे ते सुद्धा आपण सांगणार आहोत। तर या सबस्क्रायबर राईड मध्ये किती काय मजा येणार आहे, तुम्ही स्टार्ट टू एंड व्हिडिओ नक्की बघा आणि आपल्या सगळ्या मित्रमंडळींना पाठवा, कारण आपलाच एक मराठी भाऊ पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय, तर त्याला तुम्ही असाच सपोर्ट करा। तर हे घेतलेलं आहे उद्याच्या राईडसाठीचं रेन कव्हर, रेन लाइनर। तर हे डिकॅथलॉन मधून घेतलेलं आहे 900 रुपयाला, पण हे हेवी रेन मध्ये काय उपयोगात नाही, पाणी जाऊ शकतं। हे फक्त आपल्याला जरा शो शायनिंग, जरा फोटो व्हिडिओ काढायला घेतले, कारण तुमचा भाऊ आहे कॅमेरामॅन। तर भेटूया आता, फटाफट तयारी आवरतो
आणि तुम्हाला आता डायरेक्ट सकाळी भेटतो। सकाळी मला 4:45 ते 5 वाजता घर सोडायचं आहे। तर पहिला आपण मीटअप पॉइंट ठेवलेला आहे वाशीचा प्लाझाला। तर सगळी बरीचशी मंडळी वाशी प्लाझाला सकाळी 6:15 पर्यंत आपल्याला भेटतील। तिथे सगळ्यांचं इंट्रोडक्शन सगळ्यांचं करूनच देतो आणि त्याच्यानंतर आपण खालापूर फाट्याला भेटणार आहोत, जो खोपोली मार्गे आतमध्ये जातो। तर पालीला आपण आणि सेकंड मीटअप पॉइंट आपण ठेवलेला आहे खालापूरचा फाटा। तर त्या ठिकाणी सुद्धा काही रायडर भेटणार आहेत। तर सगळं मी आताच नाही सांगत आहे, त्यांना भेटण्याची उत्सुकता तुम्हाला सुद्धा लागलेली आहे। तर खूप एक्साइटेड झालेलो आहे। बुबडी वळते कैसेची लपलपाई। तर आता सगळं आवरतो आणि सगळी तयारी करून तुम्हाला सकाळी भेटतो। तर मंडळी फायनली तयारी झाली आहे। आता सकाळचे 5:10 झाले आणि आता टुवर्ड्स आपण चालू आपल्या पहिल्या मीटिंग पॉइंटला। तर आता गिअर अप तर झालोय, आता फटाफट रुस्तमवर बसूया आणि स्टार्टअप मारूया, चला। तर सुप्रभात मंडळी, फायनली आपल्या सबस्क्रायबर राईडला सुरुवात करतोय। तर तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट हवाय मला। आणि आता वाजलेत 5:25, कारण व्लॉगर्स लाईफ तुम्हाला माहितीच आहे। माईक चेक करा, गोप्रो चेक करा, सगळं लास्ट मोमेंट तयारी चेक करून जावी लागते। आणि 5 वाजता आपले सबस्क्रायबर आलेले आहेत एक चारकोपवरून, तर त्यांना भेटूया। आणि त्याच्यानंतर ओबेरॉय मॉलला 2-3 जण उभे आहेत, त्यांना घेऊन फटाफट प्रस्थान करूया आपल्या पहिल्या वाशीच्या पॉइंटला। तर चॅनलवर नवीन असाल तर आजचा एक्साइटिंग व्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। हाय, बराच वेळ वेट करायला लागला, चला निघूया। तर आपले पहिला सबस्क्रायबर आपल्या बिल्डिंगच्या इथेच उभे होते, तर त्यांना भेटलोय। काय नाव आपलं? विशाल। चला। तर म्हणजे कॅमेरा अँगल वगैरे व्यवस्थित सेट आहे ना, नक्की एकदा कमेंट करून सांगा। आणि मी कॅमेराचं रिझोल्युशन ठेवलं आहे 1080 30 FPS विथ स्मूदनिंग। तर काही रायडर आपल्या इथे सुद्धा उभे आहेत। नमस्कार, गुड मॉर्निंग। हाय, हॅलो, नमस्कार। चला, काय आणखी 3 रायडर ॲड झाले। तर आता आम्ही 5 जण झालोय मालाड गोरेगाव वरून। तर आता मध्ये भेटत आता आपण पोचूया। आणि मंडळी, खरं सांगायचं तर तामिनी घाट ही माझी पहिली राईड आहे। तामिनी घाटात मला जायचं होतं बाईकने। मी देवकुंडला गेलो आहे। देवकुंड वॉटरफॉल जो फेमस वॉटरफॉल आहे, तर तो सुद्धा आहे तामिनी घाटामध्ये। तर तिथे आपण जाऊन आलो आहे, पण बाईक राईड पहिल्यांदा करतो आहे। गेल्या वर्षीचा बकेट लिस्टमध्ये माझा हा तामिनी घाट होता। तर आज बघूया आपण तामिनी घाट आपण कंप्लीट पूर्ण करतो आहे की अर्ध्यामध्ये जाऊन पॉईंट कवर करून आपण त्याच मार्गाने रिटर्न येतो आहे। तर हे डिपेंड्स आहे की किती काय नंबर ऑफ रायडर्स आहेत आणि प्रत्येकाची रायडिंग स्टाईल कशी आहे त्याच्यावर डिपेंड आहे। आपल्याला आजची सेफ राईड करायची आहे आणि सगळ्यांना सुखरूप परत घरी घेऊन यायचं आहे। सगळेजण आपापल्या घरी सुखरूप जातील, हीच माझी देवाकडे आज प्रार्थना आहे। तर चला, फुल जोशमध्ये रुस्तम। आणि रुस्तममध्ये जो वॉबलिंगचा प्रॉब्लेम होता ना, साला मला काय कळत नाही ही अचानक कशी चेंज होते। आता आम्ही विथ पिलियन वाईफ आहे, तर काहीच नाही असं वाटतंय मी लॉंग राईड एकदम 2-3 हजार किलोमीटरच्या राईडसाठी निघालो आणि एकदम मक्खन परफॉर्मन्स देते। कोणाचे फ्रेंड्स तुम्ही? अच्छा। तर आपले सबस्क्रायबर आहेत ते सुद्धा भेटलेत आणि तुम्ही दोघं आहेत ना? अजून कोण आहे सोबत? नाही ना? तर येतात 3 जण। तर मंडळी 6 वाजलेले आहेत आणि आता आपण पोचूया मानखुर्दला। आणि मानखुर्दच्या ब्रिजच्या आधी एक पेट्रोल पंप आहे, तिकडे भरूया। कारण मी प्रत्येक वेळी इथेच पेट्रोल भरतो, कारण पुढे जातो तेव्हा ती रेंज आपली पेट्रोल कॅपॅसिटी ती कंप्लीट होते। तर आता पेट्रोल भरूया आणि 15 मिनिटात पोचू आपण वाशी प्लाझाला। 6:30 पर्यंतचा आपण वेळ दिलेला आहे, लेट टू लेट 6:30। तर बघूया किती काय रायडर आता येत आहेत। तर यांच्या मशीनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, माहिती नाही।
10 मिनटं झाली, लाईनच नाही पुढे सरकत आहे. मंडळी आता मला खरंच वाटायला लागलंय ना की रुस्तमची पॉवर आता मला कमी पडायला लागली आहे. 125 cc वर मला अपग्रेड करण्याची आता गरज वाटते, कारण इतका सुंदर रस्ता आहे तरी मी टॉप टू टॉप चालवतोय. 85, 90, 93 पर्यंत आम्ही पिलियन आहोत, तर याच्यावर तर ती जास्त गुरगुर करते. तर आता 50,000 किलोमीटर पण झालेत आणि आपण मस्त तिला सगळ्या बाजूने रेमटवली आहे. तर बघूया, तुमचा असाच सपोर्ट राहिला, देवाचा आशीर्वाद राहिला तर या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी नक्की काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करू आणि आपली CC अपग्रेड नक्कीच करू. टणाना मंडळी, फायनली पोचलो आहे वाशी प्लाझा आपल्या फर्स्ट मीटअप पॉईंटला आणि आता वाजले 6:15ला 2 मिनटं आहेत. तर आम्ही सगळे वेळेत आहोत आणि हेच डिसिप्लिन आपल्याला पुढे सुद्धा कामाला येणार आहे, कारण आजची राईड आपली मोठी आहे. जाऊन येऊन 300 ते 320 किलोमीटरपेक्षा जास्त. ओहो, लाइनअप तो देखो भाई लोग, लाइनअप देखो, लाइनअप एक नंबर. सब राइडर आ गेले भाई, जबरदस्त जबरदस्त. नमस्कार नमस्कार. ओ नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. बस, तर सगळं आपला लाईनअप आलेला आहे. हॅलो. बस बस व्यवस्थित. चला, मस्त वाटलं, एवढ्या सगळ्या बाईक वेळेवर आलेल्या आहेत. तर आपली सुद्धा लावूया. तर नमस्कार मंडळी, पहिल्या मीटिंग पॉईंटची गर्दी पाहू शकता. ही आहे आपली संपूर्ण सबस्क्रायबर फॅमिली. तर सगळ्यांसाठी नमस्कार. सगळे वेळेत आलात तर मला खूप छान वाटते आणि आजची राईड आपली अशीच एन्जॉयबल आणि एनर्जेटिक होणार आहे. तर 1 by 1 आपण फटाफट सगळ्यांची ओळख करूया. प्रत्येकाने नावं सांगा आणि चला सुरुवात करू. वेदांत बांदेकर. आणि कुठून आलात ते सांगा. जोगेश्वरी. प्रथमेश पाटील, जोगेश्वरी. तुषार आमकर, ठाणे. दोनमाई जागडे, मुंबई सेंट्रल. सुशिकांत दाभोलकर, वर्ली पोलीस काम. विकास तुम कांदिवली. नितेश कदम, कांदिवली. अमोल, राहुल, सोहम, आम्ही परेड. आणि हे आमचे छोटे सबस्क्रायबर म्हणजे एक नंबर. आज हेल्मेट आणलाय ना? येस. क्या बात आहे. सुजत तांडकर, कांदिवली. गणेश दुरी, मालाड. संदीप गावडे, गोरेगाव. प्रदीप पावसकर, कुर्ला. राजेश गडकरी, ठाणा. वैभव पावसकर, कुर्ला. राजेश दुर्के, दादर. राजकुमार पिळणकर, बोरवली. सागर कदम, पांडू. नवी मुंबईकर अमित फ्रॉम कोपरगिरणे. नितीन फ्रॉम मलाड. अभिजित हळदे, कांजूरमार्ग. हो, तुम्ही काय लपताय? आपकी लाईफ फ्रॉम कोपरगिरणे. तर आता काउंट घेऊया आणि किती जण राहिलेत ते सुद्धा बघूया. तर आता ओळख इंट्रोडक्शन वगैरे झालेलं आहे आणि आपला दुसरा मीटअप पॉईंट याच्यानंतर आहे खालापूरचा फाटा. तर तिकडे 2-3 सबस्क्रायबरच येणार आहेत. तर आता मस्त फोटो सेशन वगैरे करूया आणि बघूया. आज खूप धमाल येणार आहे या व्हिडिओमध्ये. आणि या व्हिडिओमध्ये बरेचसे असे मोटो ब्लॉगरसुद्धा आहेत. आपल्या व्यतिरिक्त त्यांच्यासुद्धा चॅनलला जाऊन व्हिजिट करा, ते मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगेन. आणि याच्यानंतर खालापूर फाटा, नंतर पाली दर्शन. पालीच्या गणपतीमध्ये आपल्याला आतमध्ये नाही जायचं आणि तिकडे 2-2.5-3 तास आपले लागत लागतील. लांबून दर्शन म्हणजे बॅक साईडचा रस्ता आहे, तिथून मंदिराचा हे तळस दिसतो. तिथून आपण फटाफट दर्शन करू, कारण एवढ्या बाईक पार्किंग होणार नाही आणि त्याच्यात वेळ जाईल. आणि आपल्याला तामिनी घाटात खूप सारे रायडर होते, त्यामुळे आपल्याला 1 by 1 जायचं आहे. तू राईड लीड करशील ना, तर हा पुढे असेल. आम्ही लीड पुढे जाऊ नका, जरी पुढे गेलात तर लीड. हां, लीड करू. हां, लीड कर, मागे ये, पुढे जा. हां, तसं करतो. आणि मी पुढे मागे असेल, कारण सगळ्यांचे चेहरे ब्लॉगमध्ये घ्यायचे. तुमचे घरचे पण खूप खुश झाले पाहिजे तसं आपल्याला ब्लॉग बनवायचा आहे. आणि मिनिमम स्पीड आपण 50, 60 किंवा 70च्या आसपास ठेवूया, कारण रस्ता तर छानच आहे, तेवढी ठेवूया. आणि नाश्ता करायला आपण बघूया. पाळीमध्ये जर लवकर झालं तर त्याच्या पुढे थांबू, कारण घाटामध्ये आपल्याला लवकर थांबता येणार नाही. आणि कुणाला चहा वगैरे प्यायचा असेल तर पटकन असा पिऊन पटकन काय त्याच्यामध्ये वेळ जाईल. खटाखट. हां. आणि लाईनमध्येच चालू आहे जसा ग्रुप.
जायचं म्हणजे असं वाटलं पाहिजे की कोणी नवीन नाही आहे, सगळे प्रोफेशनल रायडर. इतका मोठा ग्रुप आला ना, एक नंबर. मला तर मंडळी मस्त असा इंट्रोडक्शन दिलेलं आहे आणि थोडंसं ब्रीफिंग झालेलं आहे. तर आता मी तुम्हाला बाईकचा लाईनअप दाखवतो. तर इथे आलेले आहेत आपले बारक्या रायडर. वेलकम वेलकम. तर गाड्या मोजा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 तर झालेले आहेत. तर आतापर्यंत 23 बाईक्स आहेत. पुढे 2-3 बाईक्स भेटतील आणि 23 बाईक्सवर आय थिंक 25-28 जण असतील विथ पिलियन. तर म्हणजे लाईनअप निघालेला आहे एक नंबर. ओहो जबरदस्त फिलिंग. आणि जर तुम्ही ही सबस्क्रायबर राईड मिस केली असेल चला हळूहळू चला. ओहो मंडळी काय भारी वाटते यार. 23 ते 25 बाईक्स आहेत आपल्या सोबत आणि 30 ते 32 विथ पिलियन सगळी आपली सबस्क्रायबर फॅमिली. क्या बात आहे. एक नंबर. जबरदस्त वाटतंय जबरदस्त. ही माझी फॅमिली आहे सबस्क्रायबर फॅमिली. एक नंबर. मला ना काय सुचत नाही इतका आनंद झालाय ना. मला इतका आनंद झालाय ना जाम भारी. तर आपण जातो तामिनी घाट आणि खालापूरला 2 सबस्क्रायबर आहेत तर त्यांना पिक करू. अजून एक येणार आहे कळंबोलीला. क्या बात आहे. तर मला असं वाटतं माझे 50,000 सबस्क्रायबर झालेले आहेत आणि इतकी मोठी राईड अरेंज केलेली आहे. आणि एवढी मोठी राईड अरेंज करणं पण हे लागतं म्हणजे रिस्की पण आहे. हे रिस्की पण आहे. हा डिसिजन घेण्याचं जे म्हणतात ना हा डिसिजन मी घेतला त्याच्यामध्ये पण थोडी रिस्क असते कारण इतके जण येतात. और भाई इतके जण येतात. हे बघा आपले सगळे रायडर आपले मस्त सबस्क्रायबर रायडर. कारण इतके जण तुमच्यावर ट्रस्ट करून येतात आणि त्यांना व्यवस्थित घेऊन जाणं घेऊन येणं ही आपली जिम्मेदारी आहे. तर हे भगवंता सगळ्यांवर कृपादृष्टी ठेव. सगळ्यांना व्यवस्थित ने आणि सगळ्यांनी व्यवस्थित अशी राईड करा. आणि आपली आजची हिस्टोरिकल मेमोरेबल राईड होणार आहे जबरदस्त. मंडळी तुम्हाला दुसरं इन्स्पिरेशनली सांगू म्हणजे हे माझे आहे जिमचे सर. जेव्हा मी 10वी क्रॉस केली होती ना 10वी पास झालो होतो तर 2-3 वर्ष या सरांनी मला गायडन्स दिलं होतं जिमसाठी आणि तेव्हा तर बॉडी आपली एक नंबर खतरनाक होती. तर आज आपल्याला इन्स्पिरेशन समजून राईड करतो छान राईड करतो हे पाहून आज आपल्या सबस्क्रायबर राईडला आलेत. आणि दुसरं म्हणजे वयाच्या 45-48 वर्षी मोबाईलने मोटो ब्लॉगिंग करतायत. मोबाईलने
क्या बात है, थम्स अप सर, थम्स अप. व्हेरी गुड, व्हेरी गुड. जबरदस्त. आणि शेडूंगला सुद्धा बरेचसे असे रायडर उभे आहेत, तर आपल्याला इथे थांबायचं नाही. आणि त्या ट्रॅम 900 वाल्याचं हेल्मेट शोईचं होतं, तर ते शोईचं हेल्मेटच आता 15-20 हजाराचं असणार आहे. तर असाच जर तुमचा सपोर्ट राहिला ना, तर तुमचा भाऊसुद्धा असाच पुढे जाईल. आणि आपल्या मराठी मोटो ब्लॉगरमध्ये मला माझं नाव करायचं आहे, छान छान ब्लॉग्स तुमच्यासाठी घेऊन यायचे आहेत. तर असाच सपोर्ट करा. आणि आजच्या राईडमध्ये सुद्धा 4 ते 5 जणं व्हिडिओ बनवत आहेत, ब्लॉग बनवत आहेत. तर त्यांचे जे ब्लॉगिंग IDs आहेत यूट्यूब चॅनलचे, ते सुद्धा मी देणार आहे. तर त्यांच्या चॅनलला व्हिजिट करून सुद्धा तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे आणि असंच प्रेम त्यांनासुद्धा दाखवायचं आहे. आणि आपण मान्सून राईड करतो आहे, तर पावसाचं काय अजून तरी ठिकाणा नाही. ऊन आहे. ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. तर थोडा तरी आजच्या राईडमध्ये मोठा पाऊस येऊ दे, तरच ती मजा एकदम थंडगार चिल आउट. सना ना 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 फिरी री 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 री. मी कोकणात जाताना मंडळी म्हणालो होतो, जर तुम्हाला माझ्यासोबत यायचं असेल, हा रस्ता अनुभवायचा असेल, तर सबस्क्राईब राईड जॉईन करा. तेव्हाचा तो दिवस आणि आजचा हा दिवस सेम रस्त्याने राईड करतोय आणि माझं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. सबस्क्रायबरसोबत मी राईड करतोय. तर माझ्या मस्त अशा सपोर्टिव्ह सबस्क्रायबरसोबत मी राईड करतोय. आणि हा रस्ता तर लाजवाब आहे. आणि याच्यानंतर पालीला जातानाचा जो रस्ता आहे ना, तिथे गाडी चालवायला मजा येणार आहे. कारण बरेचसे रायडर या रस्त्याने जाणार आहेत लोणावळ्याला, आणि आपण लोणावळा नाही जाणार आहोत, कारण तिकडे भीड भाड एकदम रश असणार आहे. त्यामुळे आपण पाली रूटने तामिनी घाटात जाऊ. आणि तामिनी घाटात आपल्याला रायडर्स मिळतील, छान छान असे आपले नवीन सबस्क्रायबरसुद्धा बनण्याची शक्यता आहे. तर 8 वाजलेत, सेकंड मीटअप पॉईंटला पोचलो आहे. क्या बात आहे. नमस्कार. तर सेकंड मीटअप पॉईंटला पोचलो आपण खालापूरला. नमस्कार नमस्कार. कसे आहात? तर मंडळी मस्त अशी जबरदस्त, मी म्हणू शकतो हिस्टॉरिकल अजूनपर्यंतची 4थी राईड होते. आणि अजूनपर्यंत 29 ते 30 बाईक्स आहेत. जेवढे एक्सपेक्टेड गेलेले त्याच्यापेक्षा जास्त सबस्क्रायबर फॅमिली आपली आले. तर आता आम्ही सेकंड पॉईंटला थांबलो आहे. तर इथे जी मंडळी जॉईन झाल्यात त्यांचं थोडक्यात इंट्रोडक्शन करूया आपण. माझं नाव संजय मयेकर. मी आज नितीन बरोबर पहिल्यांदाच राईड करतोय. त्याचे ब्लॉग मी नेहमी पाहत असतो आणि अत्यंत आवडतात मला ते ब्लॉग. तर आज मी माझं सौभाग्य आहे की आज मला त्यांच्यासोबत राईड करण्यासाठी इथे आज एक चान्स मिळाला आहे. तर नक्कीच या राईडला मजा येईल, मला असं काही वाटतंय. तर बघूया मग. धन्यवाद. नंतर मयूर. माझ्या ब्लॉग्स ओळखत असतील सगळे, दादांच्या चॅनलवर येतच असतो. आता आपली 3री राईड आहे ही, आणि आज GS घेऊन आलो आहे. आपली 220 नाही आहे, नवीन बाईक घेऊन आलेला आहे. येस, फर्स्ट राईड. त्याच्यानंतर आपले विश्वनाथ भाऊ. ही माझी सेकंड सबस्क्रायबर आहे नितीन भाऊंबरोबर. त्यांचे खूप छान असे व्हिडिओ असतात, मी आनंदाने बघतो, माझे घरचेही बघतात आणि मला राईडला त्यांच्यावर पाठवतात. आणि आजही पाठवले. गेल्या राईडला खूप कमी होते, या राईडला खूप धमाल येणार आहे, म्हणजे भरपूर रायडर्स आहेत. थँक्यू रायडर, थँक्यू. नमस्कार दादा. मी शरद मोरे, मुंबई घाटकोपरवरून आलो आहे. नितीन पाष्टेचे व्हिडिओ बघून मी इन्स्पायर झालो आहे फक्त. आणि माझी लास्ट राईड मिस झाली होती, मी उशिरा आलो होतो म्हणून. पण यावेळेस मी रीच केलं आहे, मागून येऊन पण पहिल्यांदा पुढे आलो आहे. क्या बात आहे. वा वा. त्याच्यानंतर दुसरे भाऊ. दादा, माझं नाव अक्षय. माझी फर्स्ट राईड आहे आणि मी नितीन दादाला बघूनच या राईडला आलेलो आहे. आणि मी रोड चुकलेलो, पण तुमच्यामुळे मला कॉर्डिनेट करून मी या पॉईंटला पोचलो. बरोबर. तर म्हणजे एक फायनल तुम्हाला लुक देतो आणि नंतर पुढच्या पॉईंटला आपण निघूया. तर आता बाईकच्या सांगतो कुठून आहे, त्या ट्रकच्या इथून ज्या बाईक्स आपल्या आहेत त्या संपूर्ण आपला लाईनअप आहे हा, ते तिथपर्यंत. तर भारी. तर चला आता चहा ब्रेक वगैरे झालाय,
आता आपण जाऊया पालीच्या गणपतीच्या दिशेने आणि तिकडे बाप्पाचं दुरून दर्शन घेऊया आणि जाऊया पुढे तामिनी घाटामध्ये. तर पावसाची अपेक्षा करतोय, सगळे रेनकोट घालून ते रेडी आहेत, पण पाऊस नाराज झालाय अजून तरी. सूर्यदेवता तापलेत मागे, तर गरम व्हायला लागले. तर निघूया आता फटाफट. थोडीशी चुकामुक झाली मंडळी. खालापूर रोड नंतर आम्हाला असा एक टर्न होता, तिथे खाली उतरायचं होतं. तो रस्ता जातो इमॅजिकाच्या इथे आणि तो मस्त सिमेंट रोड आहे. तर काही रायडर जे पुढे होते ना, 10-15 रायडर ते गेले आणि माझ्या पुढे काही मंडळी होती, त्यांना माहिती नाही, तर ते लोक सरळ निघाले. आता त्यांना कॅचअप करण्याच्या नादात आम्ही सरळ आता दुसऱ्या गावातल्या रस्त्याने चाललो आहे आणि हा रस्ता बहुतेक पेणला बाहेर पडतो. तर पालीला पुढे जाण्यासाठी अजून आमचे किलोमीटरसुद्धा वाढलेत आणि वेळसुद्धा वाढला आहे. तर त्या रस्त्याने ते लोक एक 40 ते 50 मिनटात पोचतील. तिकडे आम्हाला 10 ते 15 मिनटं जास्त लागतील. आणि हा थोडासा घाट रस्ता आहे. आता त्या लोकांना हा घाट रस्ता अनुभवता येणार नाही, कारण ते लोक सिमेंट रस्त्याने चाललेत. तर आपण ही ग्रीनरी अनुभवत चाललो. आता माझ्या मागे माहिती नाही मला फॉलो करून आता किती जण येत आहेत. 2 जण तर आहेत पुढे. तर मुंबई गोवा महामार्गाला जो पाली रूट आतमध्ये लागतो तिथे आम्ही डायव्हर्जन घेतलं आहे. तर आता माझ्यासोबत काही रायडर्स आहेत आणि काही रायडर्स आता पोचलेत, नाश्ता करत आहेत. तर आता पालीला जाऊ, बाप्पाचं दर्शन घेऊ दुरून आणि बघूया आता किती जण आहेत, किती जण मिसआउट झालेत. आता परत रायडर मोजावे लागतील आपल्याला. तर फार एक नंबर म्हणजे मला हसायला खूप येतं माझ्या स्वतःवर की जो टर्न होता त्या टर्नला मी थांबून जर सगळ्यांना हे केलं असतं, पण जे पुढे गेले त्यांना कळलंच नसतं. तर आता ठीक आहे, जो हो गया सो हो गया. त्या लोकांसाठी देवाने शॉर्ट राईड अरेंज केली, आपल्यासाठी लॉंग राईड झाली. बाकी काय नाही. 40 ते 45 किलोमीटर आपण एक्स्ट्रा राईड केली आजची. फक्त एक 20 मिनटाचा डिफरन्स, 20 ते 25 मिनटं म्हणजे फक्त एक अर्धा तासाचा डिफरन्स. पण काय नाही, जो रस्ता आपल्या समोर आहे त्याची मजा घेत जायचं आहे. वेळ किती असो, किलोमीटर किती असो, फक्त आपण जी राईड करतोय ती एन्जॉय करायला चाललेलो आहे आज. आणि जास्त काय वेळ झालेला नाही आहे, 10 वाजलेत. त्याप्रमाणे 15-20 मिनटात नाश्ता करून फटाफट निघू आपण. तर मंडळी मस्त अशी सबस्क्रायबर राईड आपली होते. आता आम्ही चुकत पालीला पोचलोय आणि आपले सबस्क्रायबर बघा, सगळ्यांनी हाय करा. हाय सब हाय करो, हाय करो, हाय हाय हाय. इधर भी है और बाइक सब उधर लगा है. नितीन दादा एकटे खातात. नितीन दादा आम्हाला आम्हीच खाणार आहे, कोणाला द्यायची आहे. तर जी लोक ना आली ती नेक्स्ट राईडला या. जबरदस्त असे 35 ते 38 मंडळी आहेत. एक नंबर राईड झाली, एक नंबर. अजून आता तामिनी घाट 1.5 तासावर तामिनी घाट आहे. आता नाश्ता करायला थांबलोय. एक नंबर. तुला कसं वाटलं बारक्या, कशी झाली राईड? चला बाय बाय. तर आमचे छोटे रायडर चाललेले आहेत घरी. तू घरी चालला मग? आजीकडे, आईकडे. तर राहुल भाऊ निघालेत. तर भेटूया पुढच्या राईड मध्ये. सेफ राईड करा पुन्हा नक्की या. खूप छान वाटलं तुम्ही आलात. बाबू टाटा. हा बाय बाय. नितीन काका फेवरेट ना. विचार करतोय कुठे घेऊन. तर आता नाश्ता वगैरे करून झालेला आहे आणि एक फॅमिली चाललेली आहे घरी आणि आता आम्ही चाललेलो आहे टुवर्ड्स तामिनी घाट. थोडासा उशीर झालाय पण सगळी चुकामुक थोडीशी झाली होती. तर कसा होता एक्सपिरियन्स? एकदम छान असा एक्सपिरियन्स होता. रोड खूप छान आहे. परंतु आता आणि जे ना आले त्यांना काय सांगायचंय? काय बोलणार.
मिस केलं. कसं वाटलं आतापर्यंत? तुम्ही मस्त आहे, मजा आली. मजा आली ना? फुल एन्जॉय. अजून त्या घाट रस्ते बाकी आहेत, तिकडे अजून जबरदस्त मजा येईल, सगळ्यांना फोटोज वगैरे काढायचे. तर आता पुढची राईड कंटिन्यू करूया. चला बाय बाय. बाय बाय. ज्याच्यासाठीच केला होता हा अट्टहास, एक नंबर सुपर्ब. फक्त कमी आहे ती वरुण देवाची, पावसाची. शपथ यार, तो आला ना या राईडला असे 4 चांद लागतील ना. जबरदस्त होते ही राईड. आणि आता 11 वाजलेत, 12 सव्वा 12 वाजेपर्यंत आपण तामिनी घाटामध्ये पोचू, जास्तीत जास्त 12:30. आणि आता सगळे चुकलेले मुकलेले सगळे रायडर आता आम्ही एकत्र चाललो आहोत. मस्त पोटभर एकटाच नाश्ता केलाय. तर म्हणजे पाहू शकता आपला लाईनअप एक नंबर. भारी भारी एक नंबर. बस असं यांना चांगलं वाटलं थांबले. तर मंडळी फायनली तामिनी घाटाला सुरुवात झालेली आहे आणि आता एक एक सुंदर सुंदर पॉइंट दिसायला सुरुवात होईल. तर सुरुवातच झालेली आहे सुंदर असा धबधब्याने, एक नंबर. तर सुंदर सुंदर अशा नजाऱ्यांना सुरुवात झालेली आहे. क्या बात आहे. झरे, सुंदर सुंदर असे मनमोहक नजारे दिसायला सुरुवात झालेली आहे. असं वाटतं इथे थांबू का तिथे थांबू. तर प्रत्येक सबस्क्रायबर आहे ना थांबून फोटो काढण्यात मग्न झालेला आहे आणि त्यांच्या पण इच्छेला आपण बांध नाही घालू शकत, कारण प्रत्येकजण वेळ काढून आलेला आहे आणि आपण प्रत्येकाला त्याचा आनंद जगू दिला पाहिजे. कारण मी तर हे असे सुखद नजारे रोजच बघत असतो आणि तुम्हाला दाखवत असतो. तर आज ज्यांना घेऊन आलो आहे त्यांनीसुद्धा खूप मस्त असं एन्जॉय करा. ओ हो 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 हो, सुपर्ब, क्या नजारा आहे, एक नंबर. आणि असे आहे ना इथे खूप सारे झरणे आहेत, काय म्हणतात धबधबे, छोटे मोठे छोटे मोठे. आणि हा रस्ता 80 किलोमीटर नंतर पुण्याला बाहेर पडतो आणि असे छोटे 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 खूप सारे धबधबे आहेत. हे बघा, एक नंबर. आपण थांबणार आहोत मुळशी डॅम जिकडे आहे त्या मुळशी डॅमच्या इथे थांबणार आहोत आणि ते ढग आपली वाट पाहत आहेत तिकडे 20 किलोमीटर नंतर. जबरदस्त. तर मंडळी हा आहे तामिनी घाटाचा चेक पॉईंट. जेव्हा जास्त मुसळधार पाऊस असतो तेव्हा इथून पुढे पब्लिकला सोडलं जात नाही आणि जे खाली झरे आहेत तिकडेच थांबवलं जातं. तर आता चेक पॉईंटला कोणी नाही, कारण सध्या पावसाची सुरुवात आहे आणि आज तारीख आहे 23 जून 2024. तर जुलै महिन्यामध्ये इथे नाकाबंदी असण्याची खूप शक्यता आहे आणि हळूहळू पाऊस बरसायला सुरुवात होते. क्या बात है. अभी तो भीगने का है बच्ची, भीगने का है बच्ची. सना नाना लसा लस भीगेंगे हम, लसा लस. आणि काही माझी सह्याद्री, जाम प्रेम आहे भाई तुझ्यावर माझं. बायको नंतर जेवढं जास्त प्रेम कुणावर असेल ना तर ती आहे आपली रुस्तम, आणि दुसरी ही माझी सह्याद्री, आणि तिसरं चौथं जे काय असेल ते माझा ट्रॅव्हल वगैरे सगळंच.
मंडळी घाट इतका सुंदर आहे ना, इतका सुंदर आहे ना, म्हणजे कॉर्नरिंग करायला अशी मजा येते ना. आपल्या राईड ग्रुपमध्ये आत्ता ॲडव्हेंचर बाईकसुद्धा आहेत. KTM आहे, ड्यूक आहे, त्याच्यानंतर एक्सपल्स आहे, BMW आहे, मॅव्हरिक आहे, रॉयल एनफिल्ड आहे. त्यामुळे असा जो काय म्हणू शकतो जुलूस चालला आहे ना आमचा सगळ्या 30 रायडरचा, त्या बात सगळे असे वळून वळून बघतात आणि बरेच जण आहे ना आमचा व्हिडिओ करून जातात त्यांच्या स्टोरीवर टाकण्यासाठी. म्हणजे क्या बात आहे यार. शाबाश नितीन बेटा, वेल डन जॉब. सगळे म्हणतात लेह लडाख कधी जाणार दादा तू, लेह लडाख कधी जाणार. तुम्ही माझ्यासोबत या, तुम्हाला अशी सुंदर सह्याद्री फिरवतो आणि असले कानाकोपऱ्यातले घाट रस्ते फिरवतो ना. लेह लडाखला ते खडकाळ डोंगर बघण्यापेक्षा आपल्या कातळधरा या सह्याद्रीच्या वर उमटलेली ही सुंदर निसर्ग सृष्टी, निसर्ग काय म्हणू शकतो, हे सर्व निसर्ग सौंदर्य बघा यार. या सुंदर निसर्गामध्ये राहून ऑक्सिजन लेवल वाढून आपलं जीवनमान अजून वाढेल. 2 क्षण आपण जास्त जगू. पण नॉर्थ साईडला तर जाऊ, पण त्याच्या आधी हे सगळं मला कव्हर करायचं आहे आणि तुम्हाला सगळं दाखवायचं आहे. तर आपले सबस्क्रायबर भेटलेत. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? अमोल थोरात. अमोल थोरात. तर हे बाणेरवरून आलेत, पुण्यावरून आलेत. हा, कधीपासून ट्राय करत होतो पण फायनली भेटलो. तुझा ब्लॉग बघूनच आलो. निघालो. आम्हाला जवळ आहे. तर कसे असतात व्हिडिओ? खूप छान असतात आणि मोस्टली पुण्यातले IT पीपल आर क्रेझी फॉर यू. अच्छा. तुझे करतो ते अप्रतिम काम करतोय. असं नाही की हिंदी इंग्लिश जे असतात यूट्यूबर्स, बट यू आर डुईंग अन ऑप्शनल. तू मराठीमध्ये जे प्रेझेंट करतो. बरोबर. आणि आम्ही मोस्टली दापोलीवर फिरत असतो. गणपतीपुळे करून आलो रिसेंटली. आम्ही असं बघतो अरे नितीन कुठे फिरत असतो, नितीन कुठे फिरतो की काय. कारण बर्मन गाडी म्हटलं की नितीन फास्टच आठवतो आम्हाला. सो ते बेस्ट आहे. तू मोटिवेट करतो आम्हाला. आणि मी पण जस्ट रिसेंटली गोवा राईड करून घ्या. मग ही माझी बाईक 650 आहे ना? 350 आहे. सो शिर्डी करून आलो लास्टच बिग वीकला. सो आम्ही सॅटर्डे संडे IT पीपल सुट्टी असते तो फिरत असतो. तर दादा आपल्याला भेटण्यासाठी एवढ्या लांबून आलेले आहेत. तर आणि त्यांना भेटण्यासाठी आम्ही तामिनी घाट पूर्ण उतरून आलेलो आहे. कारण इथे ना नेटवर्कच नाही आहे. तर यांना शोधण्यामध्ये आम्ही आता पुण्यात आलेलो आहे. तर आता परत जाऊया आपण तामिनी घाटामध्ये. आता पेट्रोल सगळ्यांचं संपलेलं आहे. तर आम्ही पेट्रोल पंपला थांबून पेट्रोल फिल करतोय. तर दादा खूप छान वाटलं तुम्हाला बघून. आणि असाच पुण्यातून सुद्धा आम्हाला सपोर्ट असू द्या. मस्त पुणे सुद्धा आपण कधी वेळ भेटला तर एक्सप्लोर करू. नक्की. तेव्हा तुमची मदत घेऊ. हो नक्की नक्की. आणि या आमच्याकडे या बाणेरला कधी वाटलं पुण्यात. तर मंडळी आता 1 वाजलाय आणि सगळ्यांना जबरदस्त अशा भुका लागल्यात. आणि घरापासून 270 किलोमीटरची राईड झाली आहे घरापासून. आणि आजपर्यंतची सबस्क्रायबर राईड 1 नंबर झाले. आणि तामिनी घाट कंप्लीट झालेला आहे आमचा. आणि अर्धी मंडळी अजून तामिनी घाटामध्येच आहे. तर आम्ही इथे हॉटेल तुळजा मराठमोळं खाद्य संस्कृती इथे जेवायला थांबलोय. तर भूक तर लागली आहे. भूक लागली आहे ना सर? खूप. ह्याच्याकडे बघूनच वाटतंय लय खूप जेवणार आहे. तर आता जेवूया आणि पुढची सेम रूटने आपण कंटिन्यू सेम राईड करणार आहे. येताना आपण थांबलो नाही, पण जाताना जे स्पॉट होते ते बघितलेत. आता तिकडे आपल्याला थांबून मस्त असं फोटोशूट करायचं आहे. चला आता जेवूया आपण. काही गरज नाही आहे. तर सबस्क्रायबर प्रदीप पवार सर यांनी अयोध्या राईड प्रदीप पावसकर सर. तर आपल्यासाठी मस्त हा त्यांचा स्वतःचा ब्रँड आहे. जर कोणाला हवं असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा. आणि आपल्याला मस्त अशी भेट दिलेली आहे. तर खूप छान वाटलं. धन्यवाद. अशीच राईड आपल्यासोबत करत राहा. चला मग आता ते आपल्याला सी ऑफ करतात. ते चालले इथून. बाय 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 बाय. सी यू. तर मंडळी जेवण वगैरे झालं आहे आता. आणि बरीचशी मंडळी लोणावळा मार्गे गेली आहेत कारण त्यांना घरी जायला उशीर होतोय. तर आम्ही विचार केला आहे, आम्ही थांबलो नव्हतो. आम्ही नॉनस्टॉप राईड गेली तामिनी घाटाची. तर तामिनी घाटाच्या पॉईंटला फोटो वगैरे घ्यायचं राहिलं होतं. तर आता जेवून म्हटलं पटापट निघूया. आणि पोचायला इथून थोडा उशीर लागणार आहे. 50 किलोमीटर एक्स्ट्रा आहे. बघूया पुढची राईड कंटिन्यू करूया. तर मंडळी आता ज्या भागात आपण आहोत त्या गावाचं नाव आहे मुळशी. आणि मुळशीवरून मला तो
आरा ते गाणं लय आठवत आहे. आणि ते आहे आपल्या मुळशी पॅटर्न या मूवीमधलं. त्या ॲक्टरचं नाव आता माझ्या डोक्यात येत नाही, पण त्याचे भुरभुरणारे केस. तर आता आपण मुळशीच्या इथून पास होतो आहे आणि इथे समोरच आहे मुळशी डॅम. पण मुळशी डॅमला आहे ना पाणी नाही, त्याच्यामुळे आमचा झाला आहे पोपट. मी सगळ्यांना घेऊन आलो मुळशी डॅम आणि तामिनी घाट व्ह्यू पॉईंट बघायला, पण तो व्ह्यू पॉईंट मागे राहिला. आम्ही घाट तर कंप्लीट केला. जो माझा एक मोटिव्ह होता की तामिनी घाट A पॉईंट टू B पॉईंट कंप्लीट करायचा, तो टुवर्ड्स मुळशी पॉईंटपर्यंत कंप्लीट झाला. तर आता आम्ही आहे ना रिटर्न चाललो आहे. म्हणजे ज्या घाटातले जे मेन पॉईंट आहेत ना ते बघायचे आणि फोटो वगैरे काढायचे आहेत. जास्त काय थांबायचं नाही, अर्धा एक तास 15-20 मिनटं त्याला देऊन पुन्हा निघायचं आहे घरी फटाफट. आणि बाकीची जी मंडळी होती म्हणजे अंदाजे 10-12 बाईक ज्या आहेत त्या पुण्याच्या रूटने गेल्यात, कारण त्यांना घरी जायला सुद्धा लेट होत होता. तर काही नाही, हे होत असतं, कारण प्रत्येकाला प्रत्येकाची वेळसुद्धा मॅटर करते की तो घरी किती वाजेपर्यंत सांगून आलेला आहे. तर आपल्याला तर काय वाऱ्यावर सोडलं आहे. एकदा गेलो की रात्री 10 काय आणि 12 काय. आपली रुस्तम आणि मी हे वेगळंच नात आहे. आणि असला मक्खनवाला रस्ता, अशी गाडी चालवायला भेटली तर मी दिवस रात्र चालवत राहीन. फक्त पेट्रोल पंप पाहिजे. आणि बरेचसे रायडर बोलले, दादा तू जिथे जाशील ना तिथे आम्ही तुझ्या सोबत येणार. तू लोणावळ्याने गेलास तर तिकडून येऊ, तू वाया सेम रूट रिटर्न गेलास तामिनी तरीसुद्धा आम्ही तिथूनच येऊ, पण तू जिथे जाशील तिथे आम्ही येऊ. तर हे असतं प्रेम, बंधुत्व, भावकी. तर आता आम्ही आय थिंक एक 15-16 बायकर्स आहोत. 30 पैकी 15-16 आता आम्ही आहोत जे परत वाया सेम रूटने चाललो आहेत. आणि आता आम्ही पाली करत पुन्हा खालापूरला बाहेर पडू. तर अंदाजे 7 वाजेपर्यंत खालापूर पोचू आणि घरी पोचायला तिथून 2 तास 2-2.5 तास, तेच 9-10च्या दरम्यान रिच टू होम. आणि ही सबस्क्रायबर राईड लांब लचक झालेली आहे. लांब लचक बोलेल तर 30 रायडर होते आणि 250 किलोमीटर घरून आणि 250 किलोमीटर घरून येऊन आणि 250 किलोमीटर जाऊन असा प्रवास झालेला आहे. त्याच्यामुळे एवढ्या 500 किलोमीटरच्या राईडमध्ये थोड्याफार उणीवा चुका तर होतात, कारण मी पण पहिल्यांदाच तामिनी घाट एक्सप्लोअर करतो आहे. तर काय नाही, खूप मजा आली. आणि सगळ्यांना थँक्यू जे मंडळी आपल्या या राईडमध्ये आली आणि ज्या पॅरेंट्सनी त्यांना पाठवलं त्यांनासुद्धा आईबाबांना धन्यवाद. तर मंडळी हा समोर रिक्षावाला चालला आहे आणि त्याच्या आतमध्ये सगळे पिलेले आहेत. MH14 बघितलं कशी कट मारली त्या चुती येड. मरता मरता वाचलेत आणि त्या 4 व्हीलरला ठोकता आता गाडी नंबर सांगतो तुम्हाला. हा ठोकणार आहे, 100% ठोकणार आहे. हा जाऊ दे, मरू दे, पण तेव्हा कोणाला तरी आज ठोकणार आहेत ते आणि जाम चोपणार आता आपण त्यांना. म्हणून मी कॅमेरा ऑनच ठेवला आहे, कारण त्यांच्या पुढे गेलो तर ते मस्ती करणार. फुल पिलेत, फुल टाईट आहेत. हा क्या बात है. एक नंबर नजारा, एक नंबर. संपूर्ण तामिनी घाटातला डोंगर हा धुक्यामध्ये गेलाय आणि होप सो आपल्याला ते धुकं मिळेल आता घरी परतताना. तर जे परत माघारी गेले अर्ध्यातून, तर थोडंसं फक्त हे मिस केलं, बाकी काय नाही. कारण ढग तर काळे झाले, अंगावर थोडासा पाऊस शिंपडावा एवढीच इच्छा आहे. कारण या घेतलेल्या रेन लायनरचे पैसे 5-10 रुपये का होईना वसूल तरी होतील.
पण राईड करायला एक नंबर मजा येते. म्हणजे दुपारी आम्ही आलो तेव्हा जबरदस्त ऊन होतं, परंतु आता ये लसालस टपाटप खींच रहे अभी हम लोग. तर मंडळी, आज आपली 4थी सबस्क्रायबर राईड होती मुंबई ते तामिनी घाट, आणि आपण मुळशीपर्यंत ती कंटिन्यू केली. आणि मुंबईपासून निघालो तर अंदाजे 200 किलोमीटरची तामिनी घाटपर्यंत राईड झाली. आता रिटर्न आम्ही सेम राईड करतोय. तर आता आम्ही थांबलो तिथल्या एका डॅमजवळ, आणि याचं नाव आहे मुळशी डॅम. पाणी तर नाही, पाऊस पण नाही आला. आमचा झालेला आहे पोपट. आम्ही केलेली आहे मान्सून राईड, पण ती समर राईड मध्ये कन्वर्ट झाली. पाऊस नाही, घाम राईड म्हणतात, घाम राईड. ए समर राईड झालेली आहे आमची, समर राईड. सबके चेहरे पे घाम, घामोळ्या देख सकते हो, घामोळ्या. हे आम्ही पाऊस येणार म्हणून घेतलं, पाऊसच नाही आला. काय काय मान्सून राईड, फसवणूक राईड झालेली आहे. तर एक शॉर्ट मध्ये सगळ्यांना रिव्ह्यू विचारूया. आतापर्यंत अंदाजे 300 किलोमीटर आम्ही ड्राईव्ह केलंय सकाळपासून. तर यांच्या सगळ्या बोलतात ना स्टॅमिनाला सगळ्यांना थँक्यू सो मच. तुम्ही आलात, खूप छान वाटलं. दादा कशी वाटली तुम्हाला राईड? मजा आली? आवाज ते येऊ द्या जरा. धम्माल मजा आली आहे, धम्माल मस्त मजा आली आहे. मुळशीला येऊन मुळशीचा डायलॉग मला आरा खतरनाक. खूप मजा आली, एक नंबर. बोल. कॉर्नरिंग करत आलोय मस्त पैकी, मजाच मजा. खूप मस्त राईड होते. तामिळला जायचं माझी इच्छा होती, पूर्ण झाली. खूप छान राईड होते. नाही, प्रचंड मजा आली. आणि आम्ही फर्स्ट टाइम भेटलो, पण असं वाटलं नाही की पहिल्यांदा भेटलोय. सगळे एकदम असे म्हणजे मन मोकळेपणाने आमच्यासोबत गप्पा मारल्या. सो थँक्यू, खूप छान वाटलं तिथे. आता आपली तर ही राईड 2 वर्षापासून मला जमत नव्हतं यायला, आणि ही जी राईड आहे खूप मस्त झाली, आणि माझ्या बायकोची इच्छा पूर्ण झाली. त्यात माझं पण स्वप्न पूर्ण झालं, तिचं झालं तर. एक नंबर. आणि या दादाबद्दल एक मला खूप छान वाटते की सगळेजण बोलतात मला राईडला ग्लोव्ज नाहीत, राईडला निपॅड नाही, राईडला एल्बो पॅड नाही, माझ्याकडे जॅकेट नाही, काय काय नाही, हे नाही ते नाही. पण हा दादा मस्त सकाळी जॉगिंगला जाता जाताच आपली राईड जॉईन केल्या. पण खूप खूप मस्त वाटलं की तुम्ही आलात, खूप भारी वाटलं. म्हणजे अशी लोक पण आपण वेलकम आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारचे इनिशियल रायडर असाल तरी आपण सेफ राईड करतो. मजा आली, आमची फर्स्ट राईड आहे दादासोबत, खूप मजा आली. कॉर्नरिंग करायला एक नंबर मजा आली. मजा आली, गाडीचे पैसे वसूल झाले एकदम. खूप मजा आली, आणि फर्स्ट टाइम माझी राईड आहे, आणि खूप मजा आली. आणि मुळशीला यायचं माझा खूप इच्छा होती मुळशीला, आणि आज मी मुळशीला आलो आणि बघितलं. सुंदर मुळशी आहे. तर आता आंघोळीला पण जाणार आहे आतमध्ये. खूप मजा आली, पहिल्यांदाच राईड केली, सबस्क्रायबर राईड. नेक्स्ट टाइम पण नक्की जॉईन करेल. धन्यवाद. तर चला मंडळी, या व्हिडिओमधून सगळ्यांचाच घेतोय रामराम. आता घरी परतीचा प्रवास करतोय, आणि एकंदरीत सुरुवात इथे शेवटपर्यंतचा व्हिडिओ कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि सगळे मस्तपैकी राईड खूप छान आली, मजा आली. आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला, तर राईड आवडली असेल तर आपल्या पुढच्या येणाऱ्या राईडला नक्की जॉईन व्हा. चला, बाय बाय. एंडिंगला म्युझिक छान असतं. कुठली? काय ते टिंग 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 काय ते मोय मोय. बाय बाय. रुको जरा, सबर करो. ज्या भाऊची सकाळपासून वाट बघत होतो आम्ही सगळे 35 ते 40 जण, तो भाऊ आत्ता कोसळायला लागलाय. आता घरी पोचायची वेळ येईल आमची. पण ठीक आहे, बघून तरी जीव सुखावला. मस्त असा पावसाला सुरुवात झाली, आणि गारगार वाटतंय. गारगार 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 गारगार. ए बाब्या, ए काय मारतो का काय? मारतो का काय रे येड्या? हे बघ, ओव्हरटेक. आम्ही काय झाडात जायचं का रे? झाडात आमचा जीव नाही कर. जाऊ द्या, असं व्हायचंच. तर क्या बात आहे.
जो डिसिजन इथून यायचा घेतला ना, एक नंबर. परत आपली रिटर्न जर्नी थंडगार होता ना, थंडगार पावसात थंडगार. तर किती गर्दी झाली आहे बघा मंडळी. हा मस्त असा धबधबा कोसळतोय, एक नंबर. सगळे पर्यटक आलेले आहेत. आपण काय भिजणार नाही आहोत, डायरेक्ट सिद्धा घरी. थोडासा रिमझिम पडला, थोडासा सुकावलं, पण इथे नजारा बघा एक नंबर, एक नंबर नजारा. क्या बात आहे, क्या बात आहे. मंडळी, या मिळालेल्या आयुष्यात काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न नक्की करावा. जे काही चांगलं वाईट घडलं ते घडणारच होतं असं समजून पुढचा प्रवास करावा. काही रुसतील, काही रागावतील, काही आपलेसे करतील, तर काही तुम्हाला समजून घेतील, पण जराही न खचता तुमचा प्रामाणिक प्रयत्न नक्की करत राहावा. कशाचीही अपेक्षा न करता आपल्या एका छोट्याशा प्रयत्नामुळे इतरांना मिळालेला आनंद आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य हीच तुमच्या कामाची पोचपावती समजावी. खरंच ही माझी 4थी सबस्क्रायबर राईड माझ्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी देऊन गेली आणि बरंच काही शिकून सुद्धा गेली. शतशः नेहमी ऋणी राहीन तुम्हा सर्वांचा, कारण कलाकार हा अपुराच असतो प्रेक्षकांच्या प्रोत्साहनाशिवाय.